आपण ऊसाला खताचा डोस टाकायला सुरुवात केली. 9-24-24 MOP आणि युरिया आणि 24-24 9-24-24 मध्ये पोटॅश भरपूर आहे, तरी पण आपल्याला 13-007 याचं लहान साईज असते या ऊसाची, मुळातच जातच लहान साईजची, त्यामुळं आपण पोटॅश जास्त प्रमाणात वापरलेलं आहे. आणि याच्यासोबत 5 किलो 12-61-00 त्यातच मिक्स केलं आहे आपण. आणखी आपल्याला फुटवे असे कमी आहेत, तिथे जास्त फुटवे काढण्यासाठी आपण 5 किलो 12-61 त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. हे टाकून घेतलेलं आहे याला. आता जेटाकोम मी काढायला सुरू आहे. 2 सरींचा जेटाकोम काढला आहे, बघू शकता आपण. एकदम सेम अशा सरी दिसत आहेत, अर्ध्यापर्यंत काढलेला आहे. हे बघू शकता, इकडच्या साईडनं पलीकडच्या साईडनं हा जेटाकोम काढून घेतलेला आहे आपण, बघू शकता. कट करून घेतला जेणेकरून जिथं फुटवा कमी आहे तिथं एक 15-20 फुटवे निघायला सुरुवात होते. ही अडसाली लागण आहे. 60 दिवस कंप्लीट झालेले आहे त्याला, बघू शकता. हा कट करून घेतलेला जेटाकोंब. ही 10 फुटाची सरी ठेवली होती, याच्यामध्ये मूग आम्ही खाण्यासाठी घरी लावून घेतला होता, बघू शकता. आत्तापर्यंत तर 1 नंबर रिझल्ट आहे त्याचे. फुटवे भरपूर प्रमाणात आहे त्याला. फुटवे बघू शकता आपण. आत्ता 10-15 फुटवे आहे त्याला. प्रत्येक ऊस, कुठलाही ऊस घेतला, ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळं पाणी साचलं होतं त्या ठिकाणी फक्त फुटवे कमी आहेत, त्याच्यामुळं हे कट करून घेतो आहेत. ह्याचा फायदा असा होतो की सम प्रमाणामध्ये आपले सगळे कोंब साईज होते, जाडी बनते. ही कट केल्यामुळं आता एवढे कोंब आहेत, नाहीतर तो मधला जेटाकोंब पूर्ण खाऊन घेतो आणि बाकीच्या फुटव्यांना जेवढं अन्न पुरवठा व्हायचा तेवढा होत नाही, बघू शकता आपण. त्यामुळे ह्याला पोटॅशची मात्रा ही जास्त दिलेली आहे. पोटॅशची मात्रा जास्त दिल्यामुळे साईज बनायला फायदा होतो. 9-24-24 मुळे जिथे राहिलेले असतील तिथले फुटवे निघायला मदत होईल आणखी. आणि याला पुन्हा पंजी करून घेणार आहेत आपण, म्हणजे थोडी थोडी ट्रॅक्टरच्या साहाय्याने माती लावून घेणार आहोत. त्यामुळं काय होतं, अधिकचे फुटवे बंद होऊन जातात. पुन्हा आपल्याला जेवढे पाहिजे होते तेवढे फुटवे कंप्लीट झालेले आहेत. ही नवीनच व्हरायटी आलेली 2-3 वर्षापूर्वी. वाडेगाव संशोधन केंद्राने बहुतेक माझ्या हिशोबानं ही विकसित केलेली व्हरायटी आहे. राहिलेला काय ठीक आहे, बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण डेली नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो याच्यावर. थँक्यू.